उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना कोमल सोनावणे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाची असंवेदनशीलता आणि अक्षम्य हलगर्जीपणा समोर आलाय। कारण ही मुलगी अपघातानंतर तब्बल पाऊण तास रेल्वे रुळालगत विव्हळत पडून होती। अगदी हाकेच्या अंतरावर असलेले रेल्वे पोलीसही जागचे हल्ले नाहीत। रेल्वेचा एकही कर्मचारी तिच्या मदतीसाठी आला नाही। एवढंच नव्हे तर येणाऱ्या जाणाऱ्यांनी देखील बघ्याची भूमिका घेतली। तिच्यावर जर वेळेवर उपचार झाले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता। तिथे एक मुलगी रक्तामध्ये बंबार साईडला पडलेली होती। तिथे मी लोकांना मदत मागत होतो की याला उचला, आपण हॉस्पिटलमध्ये नेऊया। तर प्रत्यक्षदर्शी तिथले लोक म्हणत होते नको, हात नको लावायला, पोलीस केस व्हायची। 45 मिनिटं तिथे पोलीसवाले आले नाहीत। तिथे ॲम्ब्युलन्सही नव्हती। 108 नंबरची ॲम्ब्युलन्स तिथे हवी असते, पण ती ॲम्ब्युलन्सच तिथे नव्हती। ती जर का असते तर आज या मुलीचा जीव वाचवला असता। धनंजय मकासर या प्रवाशाची अखेर संवेदना जागी झाली आणि त्यानं मुलीच्या शेजारी पडलेला मोबाईल उचलला आणि त्यात पप्पा नावानं जो नंबर सेव्ह होता त्यावर कॉल केला। तो कॉल मुलीच्या वडिलांनी उचलला आणि ते धावत घटनास्थळी आले। मग कोमलच्या वडिलांनीच इतरांच्या मदतीनं तिला रुग्णालयात दाखल केलं। मात्र अखेर कोमलचा मृत्यू झाला। मी JRP हेल्पलाईन मुंबई येथे फोन केला आणि सदर घटनेच्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी JRPची मदत मागितली, परंतु पाऊण तास झाला, परंतु त्या ठिकाणी ना JRP आणि ना RPF कोणीही त्या घटनास्थळी तात्काळ न आल्यामुळे 45 मिनिटांनंतर त्या मुलीचा मृत्यू ओढवला। रेल्वे स्थानकाबाहेर ॲम्ब्युलन्सची सोय नाही, यातच तिच्या मदतीला कोणीही धावलं नाही। आपल्या व्यवस्थेमध्ये असलेल्या असंवेदनशीलतेनंच खरं तर कोमलचा जीव घेतलाय असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।